नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये जेव्हा कमी होतं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कोणते लक्षणं दिसायला लागतात. मित्रांनो, यावरती कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तसंच या व्हिडिओला लाईक पण करा. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचं असं व्हिटॅमिन आहे. जेव्हा आपल्या शरीरातील व्हिटॅमिन B12 हे सामान्य लेव्हलपेक्षा कमी होतं तेव्हा आपल्या रक्तातील RBC म्हणजेच रक्तातील लाल रक्तपेशींचा अभाव निर्माण होतो. मित्रांनो, या लाल रक्तपेशींचं कार्य आहे शरीरातील ऑक्सिजन वाहून नेऊन शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे. जेव्हा आपल्या विविध अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी आपल्या शरीरातील विविध अवयव योग्यरित्या कार्य करत नाहीत. मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 हे जे आहे ते कमी होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये विविध शारीरिक, न्यूरोलॉजिकल तसेच मानसिक समस्या दिसायला लागतात. सुरुवातीला आपल्याला कोणतेच संकेत किंवा कोणत्याही प्रकारचे लक्षणं दिसत नाहीत. ते आपल्याला कालांतरानं थोडे थोडे दिसायला लागतात. जेव्हा मर्यादेपेक्षा व्हिटॅमिन B12 हे जास्त शरीरात कमी होतं तेव्हा आपल्याला अकारण अस्वस्थता जाणवते. आपले स्नायू कमजोर होऊ लागतात, स्नायूंमध्ये वेदना होतात, हातापायांना मुंग्या यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला कारण नसताना उदासीनता तसंच चिंता किंवा स्मृतिभ्रंश यासारखे लक्षणं दिसायला लागतात. विसळभोळेपणा सुरू होतो. बऱ्याच वेळेला जिभेला लालसरपणा येऊन त्यामध्ये अल्सर निर्माण होतो आणि त्या जिभेला त्रास पण होतो. मित्रांनो, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होते तेव्हा बऱ्याच वेळेला काही जणांमध्ये वजन देखील कमी होतं. काही लोकांची दृष्टी कमी होते, दृष्टीदोष निर्माण होतो, आपल्याला दिसायला कमी लागतं. काहींचा त्वचेचा जो रंग आहे तो पिवळा पडायला लागतो. बऱ्याच वेळेला काही जणांना मनमोकळेपणाने बोलायला देखील घाबरायला सुरुवात होते. बोलताना त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. आजकाल बऱ्याच लोकांना निद्रानाशाची समस्या आहे. याचं कारण देखील व्हिटॅमिन B12 कमी असणं हे असू शकतं. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 कमी होण्याचे मुख्य कारणं आपण जाणून घेऊ. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 शक्यतो शाकाहारी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते. व्हिटॅमिन B12ची कमतरता दिसून येण्याचं कारण म्हणजे शाकाहारी जेवणामध्ये, वनस्पती आधारित जेवणामध्ये व्हिटॅमिन B12 नैसर्गिकरित्या उपलब्ध नसतं. ज्या लोकांना पोटासंबंधी काही तक्रारी आहे अशांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12ची कमतरता आपल्याला दिसून येते. तसं पाहायला गेलं तर व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे आणि ह्याची कमी ज्या वेळेला आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला न्यूरोलॉजिकल, मानसिक तसेच चिडचिड होणं, तसंच नैराश्य येणं, सेक्शुअल समस्या निर्माण होणं म्हणजे लिंगाची ताठरता कमी होणं यासारख्या समस्या आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 हे समतोल राखणं आपल्याला गरजेचं असतं. व्हिटॅमिन B12ची कमतरता आपण सहजपणे भरून काढू शकतो. यासाठी व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन मिळतात, तसेच काही व्हिटॅमिन B12च्या गोळ्या देखील मिळतात. काही दिवस तुम्ही जर हा औषधोपचार रेग्युलर केला तर तुम्ही या समस्येपासून सहजपणे दूर होऊ शकता. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.